के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी जो काय रायगडचा पेपर झाला आहे 2024चा त्याचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। इन डिटेल ॲनालिसिसमध्ये आपण ज्यावेळेस एखाद्या क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन पाहत असतो त्यावेळेस त्याचे प्रत्येक ऑप्शन कसे आले तुम्हाला ते समजतायत का? कारण आगामी काळामध्ये जी काही मुंबईची पोलीस भरती होणार आहे आणि शिवाय आता जी काही शासनानं अजून डिक्लेअर केलं की त्या जी पोलीस भरती होणार होती 7000ची त्याच्यामध्ये अजून 9000 होतील। त्या 9000च्या पुढे जाऊन पण अजून एक नवीनच आकडा समोर आलाय, तो म्हणजे 11956 म्हणजे जवळपास 12000 पोलीस भरती त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे खूप मोठा चान्स असणार आहे। या दृष्टिकोनातून आपली ही सिरीज अशीच कंटिन्यूशनमध्ये पुढे राहणार आहे। आपलं हे डिटेल ॲनालिसिस असणार आहे। इन डिटेल ॲनालिसिस घेतलेले यूट्यूबला कोणाचेही व्हिडिओ नाहीत। 2 तासामध्ये एक्सप्लेनेशन घेणे आणि त्याचे सगळे इन डिटेल व्यवस्थित समजून सांगणे, प्रत्येक ऑप्शन समजून सांगणे, त्याचा पलीकडचे आत्तापर्यंत त्या क्वेश्चनला धरून तो क्वेश्चन कुठून आलाय, आत्तापर्यंत त्याच्या बेसिसवरती कसे क्वेश्चन विचारलेत, आगामी काळामध्ये कोणते विचारले जाऊ शकतात, हा पार्ट थोडासा वेगळा असतो। परिणामी आपल्याला त्या ठिकाणी एक साधारणतः 50-50 मिनिटाचे अगदी 1-1 तासाचे व्हिडिओ झालेले पाहायला भेटतात। आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल हे 2023 मधल्या झालेल्या 78 प्रश्नपत्रिकांचं उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये असलेला हा ठोकळा आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SPFच्या आहेत आणि चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीला आवश्यक असलेले सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपला 25 अशा निवडक प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे आणि तो विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे की जे जिथं जास्तीत जास्त मॅक्सिमम विद्यार्थी फॉर्म भरतात असे 25 निवडक प्रश्नपत्रिका उचलून त्याचा हा सेट बनवलेला आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालक साठी फॉर्म भरतात अशा विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे बद्दलचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं आपलं पुस्तक आहे। वाहतुकीबद्दलचे सिम्बॉल्स त्या ठिकाणी कलर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत। 2023च्या आणि 2021च्या जे काही वाहतुकीबद्दलचे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत त्या सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे। शिवाय जो काय आपला मोटार दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्या दुरुस्ती अधिनियमाचा देखील समावेश या पुस्तकामध्ये केलेले आहे। शिवाय साधारणतः 650 MCQ कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडींसह हे पुस्तक आपलं GK साठी अत्यंत उपयुक्त असलेलं पुस्तक आहे। जी काही आत्ता BMCची ॲड येणार आहे त्या ॲडसाठी म्हणजे ॲड आलेली आहे 1800 समथिंग जागांची, त्याच्या संदर्भात पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तर त्याच्यासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त असलेले हे पुस्तक आहे। संपूर्ण मराठी असं आपलं पुस्तक आहे। शब्दसंग्रह प्लस व्याकरण ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असा दर्जा भेटलेला आहे। त्याच्यानंतर आपलं पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका आवश्यक असतात अशा विद्यार्थ्यांसाठी एक 30 प्रश्नपत्रिकांचा सेट प्लस पूर्वीच्या 10 प्रश्नपत्रिकांचा सेट त्या ठिकाणी अवेलेबल करून आपण दिलेला आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमापन म्हणून पुस्तक आहे। या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं नामांकन भेटलेलं आहे। आणि आपण त्या ठिकाणी GKचे 40 क्वेश्चन पाहिले, त्याच्यानंतर मराठीचे त्या ठिकाणी क्वेश्चन पाहिले आणि आजच्या लेक्चरपासून आपण अंकगणिताला स्टार्ट करणार आहोत। अंकगणिताचे क्वेश्चन हे सोप्या कॅटेगरीतले होते, म्हणजे सोपे प्लस मॉडरेट अशा ठिकाणी ठेवले होते, पण सोप्या कॅटेगरीतले त्याला म्हणता येईल। आता बघा, पहिलाच क्वेश्चन सोपा होता। क्वेश्चन असा विचारला 61 नंबरचा क्वेश्चन, 40 पर्यंत 60 पर्यंत आपण घेतलेलेच। 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? बघा काय विचारले, सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज। सिंपल फॉर्म्युला आहे, सगळ्यांना फॉर्म्युला माहिती असलेला आहे की पहिली नैसर्गिक संख्या, बघा पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या
शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे किंवा शेवटची नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. या फॉर्म्युल्याने या प्रश्नाचं उत्तर भेटेल. आता बघा, पहिली नैसर्गिक संख्या कुठली? 1 पासून म्हणताय, म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे? 1. बघा, पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या 100 अधिक 100 भागिले 2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. 1 ते 100 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती असणार आहेत? एकूण नैसर्गिक संख्या म्हणा किंवा त्याला शेवटची नैसर्गिक संख्या असं पण तुम्ही म्हणू शकता. मग शेवटची नैसर्गिक संख्या कुठली असणार आहे? 100 गुणुले 100. मग करा ह्यांचा गुणाकार. हे सॉल्व्ह केल्यानंतर बघा कसं उत्तर आहे. 1 अधिक 100 किती झाले? 101 भागिले 2 गुणुले 100 बे 50 जुने 100 म्हणजे 101 गुणुले 50. 101 गुणुले 50. मग बघा 50 ने ह्याला गुणा. 101 गुणुले 50. 50 एके 50 हातचा आला 5. 50 शून्य 0 आणि 5 अशी 5. 50 एके 50. 50 50 असं या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 1 50 50 ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर आहे. मेन गोष्ट काय आहे की हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ह्याच्यातला जे काही आपण सरासरी काढतो बघा, क्रमागत नैसर्गिक संख्यांची म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या आणि त्यांची सरासरी विचारली तर इथपर्यंत फॉर्म्युला आहे बघा. इथपर्यंत पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 ह्याने सरासरी भेटते. पण आपल्याला जर बेरीज विचारली तर बेरीज विचारल्यानंतर आपण काय करतो? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 हा सरासरीचा फॉर्म्युला ॲज इट इज ठेवतो. त्याला मल्टिप्लाइड टोटल किती संख्या आहेत तर टोटल आहे 100 संख्या किंवा शेवटची नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार केला की आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर 50 50 असं त्या प्रश्नाचं उत्तर राहील. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढं हस्तोंदन हे आपण बुद्धिमत्तात घेऊ, त्रिकोण मोजणे बुद्धिमत्तात घेऊ. 64 नंबरचा क्वेश्चन. दोन संख्यांच्या बेरजेची चौपट बरोबर 112 आहे. त्यापैकी एक 15 आहे तर दुसरी संख्या किती? बघा, एक 15 आहे तर दुसरी संख्या किती? काय सांगितलंय की दोन संख्यांची बेरजेची चौपट ही 112 आहे. त्यातली एक संख्या तर दिली आणि दुसरी संख्या काढायला लावली. कशी काढायची बघा. जे विधान दिले त्याच्यामधली एक संख्या आपल्याला दिलेली. एक संख्या म्हणजे त्या ज्या दोन संख्या असणार आहेत त्या दोन संख्यापैकी एक संख्या किती आहे? 15 आहे. किती आहे? 15. दुसरे आपल्याला फाइंड आउट करायचे. पण त्याच्यासाठी विधान वाचत जायचे. विधान काय म्हणते? दोन संख्यांची बेरीज. बघा, मग आता बघा सॉल्व्ह कसं करायचं. दोन संख्यांची बेरीज म्हणजे 15 अधिक x. x काय? दुसरी संख्या x म्हणली. एक संख्या 15 झाली. एक संख्या 15 झाली. मग दुसरी संख्या जी काय आहे? दुसरी संख्या x मानू. किती मानायची? x मानायचं. बघा, मग त्यांनी विधान काय सांगितलंय? विधान असं सांगितलंय की दोन संख्यांची बेरीज. तोडून तोडून वाचायचं. दोन संख्यांची बेरीज. मग बेरीज केली का आपण? पहिली संख्या 15 अधिक x बरोबर दोन संख्यांची बेरीज. बेरजेची चौपट. बेरजेची चौपट. बेरजेची चौपट म्हणजे काय करणार आपण? त्या ठिकाणी ह्याला गुणुले 4 करणार. झाली बेरजेची चौपट झाली. त्या दोन संख्या, पहिली संख्या 15, दुसरी संख्या आपण x मानली. त्या दोघांची बेरीज केली. 15 अधिक x त्याची चौपट. चौपट म्हणजे ह्या सगळ्या ब्रॅकेटला 4 न गुणलं. बरं, झाली चौपट. ही चौपट काय? त्या चौपट बरोबर किती आहे? 112 आहे. किती आहे? 112. हे बरोबर किती आहे? 112. तर दुसरी संख्या काढायची. सोपं आहे. आता हे इकडं गुणुले, इकडे गेल्यावरती काय होईल? भागाकारामध्ये जाईल. भागाकारामध्ये जाईल. मग 15 अधिक x बरोबर 112 भागिले 4. 112 भागिले 4. मग 4 न भाग जातो का? जाणार. 112 भागिले 4. 4 दुने 8. 4 दुने 8.
11 8 गेले 3 उरले, वरून घेतला 2, 32, 4 8 32, 28 काय येणार त्यांचा भागाकार येणार, म्हणजे 15 अधिक x बरोबर 28. 15 अधिक x बरोबर 28. हे इकडं अधिक आहेत, इकडे गेल्यावरती वजा होतील. हे 15 इकडे अधिक आहेत ना, इकडे गेल्यावरती वजा होईल, म्हणजे x बरोबर 28 वजा 15. 28 वजा 15. मग 28 मधून 15 वजा करा. 28 वजा 15. 8 5 गेले 3 राहिले, 2 1 गेले 1 राहिले, म्हणजे x बरोबर 13. x बरोबर 13. म्हणजे दुसरी संख्या किती येईल? दुसरी संख्या असणारे 13. मग आता समीकरणामध्ये उत्तर बसते का बघू आपण. 13 अधिक 15. बघा त्यांनी 8 काय सांगितलं, आता आपण उत्तर आहे का ते चेक करू. इथं 13 ऑप्शन आहे का? आहे, म्हणजे 13 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पण उत्तर बरोबर येते का ह्यामध्ये समीकरणामध्ये आपण चेक करू. ह्या टोटल काय सांगितलंय, दोन संख्यांची बेरजेची चौपट करायचे. पहिली त्यातली एक संख्या दिली होती 15, दुसरं उत्तर आपले आले 13, त्यांची काय करायची बेरीज. बेरीज किती आली? 28 आली. ह्या 28 ची चौपट केली. 28 ची चौपट केली. 8 चौक 32, हातचे आले 3, 4 2 8 आणि 3 11, 112. 112 म्हणजे आपलं उत्तर 100% बरोबर आहे. आपण क्रॉस व्हेरीफाय केले. परत एकदा समजून सांगतो. ती संख्या त्यांनी 15 दिली होती. दुसरी संख्या आपण काय केली? x मांडली. बरोबर. त्यांनी दिलं की त्या दोन संख्यांची बेरीज आणि तिची चौपट करा. त्या दोन संख्यांची बेरीज तिची चौपट केली. चौपट म्हणजे 4 न गुणलं, त्यावेळेस उत्तर किती येते? 112. आता हे 4 इकडे गुणाकारामध्ये आहेत, इकडे आल्यावर काय होतील? भागाकारामध्ये जातील. म्हणजे 15 अधिक x बरोबर 112 भागिले 4. म्हणजे 15 अधिक x बरोबर 112 भागिले 4 केल्यानंतर उत्तर येतं 28. म्हणजे हे 15 इकडे आता कसे आहेत? बेरजेत आहेत. इकडे गेल्यावरती वजामध्ये जातील. कशामध्ये जातील? वजामध्ये. म्हणजे x बरोबर 28 वजा 15 म्हणजे x बरोबर 13. हे ह्या प्रश्नाचं उत्तर राहिलं. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, सहज सुटण्यासारखं होतं. एकदम साधं समीकरण त्या ठिकाणी विचारलं होतं. पुढं एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते. बघा एका संख्येला जर 9 न भागलं तर बाकी 5 उरते आणि 7 न भागलं तर बाकी 3 उरते. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? हे आपण दोन मेथडनं सोडवू शकतो. जर मेथड आली नसती तर डायरेक्टली तुम्ही ऑप्शन वरून जाऊ शकत होता. एका संख्येला 9 न भागल्यानंतर बाकी किती उरते? 5 उरते. आणि 7 न भागलं तर बाकी किती उरते? 3 उरते. आता बघायचं की ह्या दोघांमधला फरक किती आहे? 3 आणि 5 मधला 4 आहे. बरोबर. 7 आणि 3 मधला फरक किती आहे? 4 आहे. जर फरक सेम असेल, ह्याच्यामध्ये 2 अटी आहेत. बघा त्या 2 अटी नीट लक्षात घ्यायचं. ज्यावेळेस अशा टाईपचं गणित येतं, ज्यावेळेस बाकी सारखी असेल तर ती मिळवायचे. बघा हा एक टाईप झाला. टाईप नंबर 1 कशात मिळवायची काय तुम्हाला सांगतो. जर बाकी सारखी आली, म्हणजे इथं बाकी 5 दिले, बाकी 3 दिले, सारखी बाकी का नाही. इथं बाकी जर 3 असते, इथं पण बाकी 3 असते, किंवा इथं बाकी 5 आहे आणि इथं पण बाकी 5 आले असते, तर टाईप 1 मध्ये गेलं असतं. बाकी सारखी असेल तर ती मिळवायचे. आणि टाईप 2 काय होते याच्यातला? की बाकीच्या ऐवजी जर फरक सारखा असेल, तर ह्या फरकावरून लक्षात ठेवायचा, तो वजा करायचा. फरक म्हणजे वजा बाकी असते, तर तो वजा करायचा. हे 2 वाक्य लिहून ठेवा. वजा करायचा. कशातून वजा करायचा? तर ह्या 2 अंकांचा, कोणाचा? ह्या 9चा आणि ह्या 7चा लसावी काढायचा. ह्या 9चा आणि 7चा काय करायचा? लसावी काढायचा. लसावी काढल्यानंतर जे उत्तर येईल, बघा नीट ऐका,
ह्या 9चा आणि 7चा लसावी काढायचा। लसावी काढल्यानंतर जे उत्तर येईल 9च्या आणि 7च्या लसावीचं, त्याच्यामध्ये जर यदा कदाचित उद्या फिरवून प्रश्न विचारला, इथं दोन्ही ठिकाणी जर बाकी सारखे सारखे दिले, सारखे सारखे म्हणजे सपोज इथं बाकी 5 आहे आणि इथं पण बाकी 5 दिली, तर ह्या दोघांचा जो काही लसावी येईल 9 आणि 7चा, त्या लसावीमध्ये बाकी काय करायची, मिळवायची। कधी, जर बाकी 7 असेल तर लसावी 100% काढायचाच, लसावी पहिल्यांदा काढून घ्यायचा। म्हणजे आता ह्या 9 आणि 7चा लसावी आपल्याला माहिती आहे, लसावी म्हणजे काय असतं की ह्या दोघांमधली जी मोठी संख्या आहे 9 आणि 7, ह्याच्यामधली मोठी संख्या कुठली, 9, याच्या पाड्यातली अशी संख्या की जिला 7 न भाग जाईल। बघा, अशी छोट्यात छोटी संख्या की जिला 7 न भाग जाईल। मग आता 9चा पाडा बघा तुम्ही, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 3 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 10 9। आता बघा, ह्या असा 9चा पाडा लिहिल्यानंतर बघा, 9चा पाडा मनातल्या मनात म्हणायचं, मी तुम्हाला लिहून दाखवलोय जेणेकरून तुम्हाला समजावं। 9च्या पाड्यामधली अशी कमीत कमी छोटी संख्या शोधायची जिला ह्या 7 न भाग जाईल। बघा, आता ह्या 9ला 7 न भाग जातोय का, म्हणजे हा लसावी असणार नाही। 18ला भाग जातोय का, जात नाही। 27ला भाग जातोय का, जात नाही। 36ला भाग जातोय का, जात नाही। 45ला जात नाही। 7 सकून 42 होता, 45चा विषय येत नाही। 54ला भाग जातोय का, 9 सक 54, 7 न भाग जातो का, नाही। 7 7 49 होतं, म्हणजे जवळ जात नाही, गेलं। 63, 9 7 63 जातो, 100% 63ला भाग जातोय। म्हणजे 9 आणि 7 यांचा लसावी किती असणार आहे, 63 असणार आहे। बघा, सुरुवातीला त्यांचा लसावी काढून घ्यायचा त्या दोन संख्येचा। या टाइपच्या प्रॉब्लेमसाठी चाललेला आहे। बघा, ऑप्शनवरून तर सांगणारच, पण ही एक मेथड सांगतोय मी। उद्या ह्याच्यामध्ये फिरवून दिलं तरी ह्या दोन टाइपच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही। हा टाइप नंबर 1 आणि हा टाइप नंबर 2, ह्या दोन टाइप मध्येच त्या ठिकाणी गणित विचारलं जाणार। मी 9 आणि 7 ह्या दोन संख्या दिलेत, त्या दोन संख्यांचा काय काढला, सुरुवातीला लसावी काढला। लसावी काढत असताना जी काही मोठी संख्या दिलेली, त्या मोठ्या संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या येते का हे शोधलं, उत्तर आलं 63। 63 माझा झाला लसावी, 63 माझा झाला लसावी। आता काय करायचं, लसावी एकदा आला की ह्या दोन टाइप मधल्या कुठल्या टाइप मध्ये गणित दिले ते बघायचं। मग आपल्याकडे दोन टाइप तुम्हाला मी आता सांगितलेले आहेत, हे लिहून ठेवायचे। टाइप नंबर 1 काय सांगते, जर बाकी सारखी असेल तर ती मिळवायची। कशामध्ये मिळवायची, तर ह्या लसावीमध्ये मिळवायची। कशामध्ये मिळवायची, लसावीमध्ये मिळवावी। कशामध्ये मिळवावी, लसावीमध्ये। आणि फरक सारखा असेल तर तो वजा करायचा। कशामधून वजा करायचा, तर तो देखील लसावीमधून वजा करायचा। कुठल्या लसावीमधून, ह्या लसावीमधून वजा करायचा। आता बाकी सारखी, इथं बाकी किती आहे, 5, इथं बाकी किती आहे, 3, बाकी सारखे आहे का, नाही, म्हणजे आपला टाइप 1 येणार नाही। आपला टाइप 1 येणार नाही, म्हणजे आपण टाइप नंबर 2 मध्ये गेलो। काय की फरक सारखा असल्यास तो वजा करायचा। मग फरक कोणाच्यातला काढायचा, ह्या 7 आणि 5 मधला, ह्या बाकी आणि हे पहिल्या ह्याच्यातला फरक ठरवायचा। ह्याच्यातला फरक किती येईल, 9 5 गेले, 4 आला फरक। बर, 7तून 3 गेले, फरक किती आला, 4, म्हणजे फरक आपला सारखा आला। फरक सारखा आला म्हणजे 100% टाइप नंबर 2 मध्ये आपलं गणित बसतंय। मग फरक सारखा जर आला तर तो काय करायचा, लसावीमधून वजा करायचा। कशामधून वजा करायचा, लसावीमधून वजा करायचा। मग लसावीमधून जर वजा केला तर लसावी किती आला आपला, 63। त्याच्यामधून जर 4 वजा केले तर 63 वजा 4 उत्तर येणार 59। ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार। 63 वजा 4 उत्तर येणार 59। उत्तर किती येणार, 59। हे झालं ह्या रेग्युलर म्हणजे गणितीय पद्धतीने ह्याला आपण सोडवण्याचा प्रयत्न केला। पण यदा कदाचित तिथं आपल्याला चालू पेपरमध्ये प्रेशर आलं, नीट ऐका, चालू पेपरमध्ये जर प्रेशर आलं आणि आपल्याला जर जमलं नाही, बघा आपल्याला जर जमलं नाही तर आपण ऑप्शनवरून जायचं। हे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं। नेहमी मी तुम्हाला वारंवार सांगितलंय, माझा कोणताही व्हिडिओ पाहत असताना पहिल्यांदा तो पॉज करायचा, आपल्याला जमते का बघायचं। जर तुम्हाला जमत नसेल तर परत व्हिडिओ चालू करायचा,
शांत पेन, मी सांगत असताना लिहायचं नाही कधी, मी सांगत असताना लिहायचं नाही. पहिल्यांदा मी शांत डोक्यानं ऐकून घ्यायचं, मी सोडवतोय कसं, कुठली कुठली स्टेप वापरतोय, सगळं ऐकून घ्यायचं, परत पॉज करायचं, परत शांत डोकं ठेवायचं आणि आठवायचं मी पहिली स्टेप काय सांगितली, की टाईप नंबर 1, टाईप नंबर 2 असे 2 टाईप पडतात या टाईपच्या गणितामध्ये. टाईप नंबर 1 मध्ये बाकी सारखे असते, टाईप नंबर 2 मध्ये फरक सारखा असतो. जर बाकी सारखे असेल तर त्या ज्या 2 संख्या दिल्यात त्याचा सुरुवातीला लसावी काढून घ्यायचा. ओके, सुरुवातीला लसावी काढून घेतल्यानंतर गणिताकडे बघायचं बाकी सारखी आहे का. जर सारखी दिसत असेल तर येणाऱ्या लसावीमध्ये ती संख्या मिळवायची, ते तुमचं उत्तर असणार. पण जर बाकी सारखी नसेल आणि त्या 2 संख्यांमधला फरक सारखा असेल, म्हणजे बाकी आणि भागणाऱ्या संख्येमधला फरक जर सारखा आला तर तो फरक दिलेल्या किंवा आपण काढलेल्या लसावीमधून काय करायचा, वजा करायचा. जर लसावीमधून वजा केला तर ती संख्या कुठली असणार आहे, ती संख्या आपल्याला भेटून जाईल. ही मेथड आठवल्यानंतर पेज काढायचं आणि पटापटा जसं पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने रफमध्ये लिहून घ्यायचं. आणि मग हे मी इन डिटेल कसं सांगितले ते स्टेप बाय स्टेपमध्ये लिहून घ्यायचं. तुम्ही ज्यावेळेस ही मेथड फॉलो कराल तुम्हाला जवळपास 6 महिने मी सांगितलेलं गणित ॲज इट इज आठवणार. आणि कंपल्सरी माझा आजचा व्हिडिओ पडलाय का नाही, तो आज सपोज तुम्ही 11 वाजता बघाल किंवा वॉट एव्हर ज्या टायमिंगला बघाल, त्याच्यानंतर कंपल्सरी झोपताना त्याला आठवायचा. 2चं स्पीड लावायचं, झपाझप सगळे आठवायचे. जर सपोज मी 10 गणितं सांगितली तर तुम्हाला माझं 100% चॅलेंज आहे की ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आणि तुम्हाला सोपं वाटायला लागणार सगळं. मी जसं तुम्ही पुढं जाताल तसं पाठीमागचा बेस तुमचा पक्का होत जाणार आणि तुम्हाला सगळं यायला लागणार. आता ही एक मेथड सांगितली. सपोज तुम्हाला त्या एक्झामच्या इथं प्रेशर आलं आणि तुम्हाला हे गणित सुटलं नाही, तर आपले एक्झाममध्ये टार्गेट असं असलं पाहिजे की आपल्याला ॲट एनी कॉस्ट सोडवूनच यायचं आहे. बघा, कारण एक्झामला जाताना आपला अप्रोच असा असला पाहिजे की प्रश्न माझ्या समोर आहे आणि उत्तर पण माझ्या समोरच आहेत ना, ह्याच्यामधलंच उत्तर असणार आहे आणि मला कुठलं तरी एक उत्तर शोधायचं आहे. आणि तुम्हाला तुम्ही सांगितलं ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये जास्तीत जास्त हिट करण्याचं त्या ठिकाणी बघायचं. आता बघा, आपल्याला काय सांगितलंय, हे सगळं पर्यायांवरती वापरायचं, ऑप्शनवरती वापरायचं. बघा, 9 न भागल्यावर बाकी किती उरते, 5. 58ला 9 न भागलं तर बघा उत्तर किती येईल, 9×54. बाकी किती उरेल, 58 मधून 54 गेले तर बाकी किती उरेल, 4. म्हणजे हे ए उत्तर येणार नाही, गेलं ऑप्शन. आलो 59 कडे. आता ह्याला पण 9 न भागा, 9 न भागलं, 59 भागिले 9 करा. बघा, 9×54, 54 वाजा केले, बाकी किती उरली, 5. म्हणजे 9 न भागल्यानंतर बाकी 5 उरले, म्हणजे पहिलं तर फुलफिल झालं. आता दुसरं बघा, 59ला कितीने भागावं लागणार, 7 न भागावं लागणार. 59 भागिले 7 भागा बरं. 9 इथं पण 54, जर 54 वजा केले तर बाकी किती उरते, सॉरी 9×54, 7 न भागायचं, माय मिस्टेक. हां, 59 भागिले 7, 7चा पाडा म्हणा, 7 7 49, 7 8 56, 7 8 56. मग 56 जर वजा केले तर बाकी किती उरली, 3. झालं ना. ज्यावेळेस 7 न भागतोय त्यावेळेस बाकी 3 उरते, 9 न भागतोय त्यावेळेस बाकी 5 उरते. म्हणजे ऑप्शन नंबर बी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे खालचे 2 ऑप्शन चेक करायची गरजच नाही. म्हणजे तुम्ही ऑप्शनला जरी भागत राहिला असता तरी सरळ तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. पुढचा प्रश्न 66 नंबरचा सोपा प्रश्न आहे. बघा, 9 पेन्सिली 13.5 रुपयाला म्हणजे 13 रुपये 50 पैशाला मला पडतात. बर, तर 54 रुपयात किती डझन पेन्सिली येतील. मस्त प्रश्न विचारला. बघा, प्रश्नाची क्वालिटी खूप सुंदर आहे. तुम्हाला एवढं तर माहिती पाहिजे, सगळ्यांना बेसिक माहिती असलेली गोष्ट आहे. आपण डझन केळी घेतो, 1 डझन केळी घेतल्यानंतर किती केळी येतात, 12 केळी येतात. म्हणजे डझन म्हणजे किती आकडा आहे, डझन म्हणजे 12. बर, म्हणजे त्यांनी विचारले तुम्हाला की 54 रुपयामध्ये किती डझन पेन्सिल येतात, हे आपल्याला काढायचंय. मग आता कसं काढायचं, 9 पेन्सिली किती रुपयाला दिलेत,
13.50 रुपयांना दिलेले, म्हणजे एका पेन्सिलीची किंमत निघू शकते का? 100% निघू शकते. म्हणजे बघा 9 पेन्सिली 13 रुपये 50 पैशांना आहेत. तर एका पेन्सिलीची किंमत किती? ह्याला जर ह्या 9ने इकडं भागलं तर आपल्याला एका पेन्सिलीची किंमत भेटेल. एका पेन्सिलीची किंमत भेटेल 9 एके 9. बघा 9 एके 9. 13तून 9 गेले, किती उरले? 9 4 13, वरून घेतले 5, पण इथं पॉईंट आहे ना म्हणून इथं पॉईंट दिला. 9 5 45, वरचा 0 आहे तसाच. म्हणजे 1.5 रुपयाला एक पेन्सिल पडेल. बघा एक पेन्सिल किती रुपयाला पडेल? 1.5 रुपयाला पडेल. 1.5 रुपयाला एक पेन्सिल पडेल. म्हणजे एका डझनामध्ये पेन्सिल किती असतात? 12 असतात. म्हणजे गुणुले जर 12 केले तर डझनात किती रुपयांना पेन्सिल पडतील एवढं डझनाची किंमत आपल्याला भेटेल. म्हणजे 1.5 रुपयाला एक पेन्सिल, तर 12 पेन्सिलीची किंमत म्हणजे डझनाच्या पेन्सिलीची किंमत आपल्याला भेटेल 1.5 गुणुले 12. 1.5 गुणुले 12. 12 पंचे 60, हातचा आला 6. 12 पंचे 60, हातचा आला 6. 12 एके 12, 12 6 18. किती घरानंतर दशांश चिन्ह आहे? एका घरानंतर. एका घरानंतर दशांश चिन्ह. 18 रुपयांना डझन. बघा डझन किती रुपयांना पडेल? 18 रुपयांना पडेल. 18 रुपयांना एक डझन हे पडतील. तर मग त्यांनी असं विचारले, जर 18 रुपयात एक डझन पेन्सिली येतील तर 54 रुपयात किती येतील? बघा तर 54 रुपयामध्ये किती येतील? मग 18 मध्ये एक डझन येतील, तर 54 रुपयामध्ये काढायचं असेल तर काय करताल? 18 रुपयाच्या एक डझन घेतल्या, अजून एक 18 रुपयांच्या एक डझन घेतल्या, किती झाल्या? 2 डझन झाल्या. अजून एक 18 रुपयांच्या घेतल्या, किती झाल्या? 3 डझन. 18चा पाडा म्हणा बरं. हिथं आला 1 डझन, हिथं झाले 2 डझन, हिथं झाले 3 डझन. 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54. म्हणजे 3 डझन पेन्सिली तुम्हाला भेटतील. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, फक्त थोडासा फिरवून विचारला होता की तुम्हाला साधं कॅल्क्युलेशन जमतं का? म्हणजे तुम्हाला एक व्यवहारी, मी तुम्हाला कायमस्वरूपी गणित शिकवत असताना एक गोष्ट की व्यवहारानं सोडवायला बघायचं. ह्या पेन्सिलीच्या ऐवजी तुम्ही केळी असं जरी इमॅजिन केलं असतं तरी पण सुटलं असतं की 9 केळी 13.5 रुपयाला देतात, तर 54 रुपयामध्ये किती डझन केळी येतील? तरी पण ही पेन्सिल डोक्यातनं काढा आणि केळी हा शब्द वापरा, लगेच तुम्हाला फटाफट समजा. 9 केळी 13.5 रुपयाला, मग एका केळाची किंमत काढली असते, ती आली 1.5 रुपया. ती किती आली? 1.5 रुपया. एका डझनामध्ये किती केळी असतात? म्हणजे पेन्सिलीच्या ऐवजी केळी हा शब्द रिप्लेस करायचा. एका डझनामध्ये 12 केळी असतात. मग जर एक केळ 1.5 रुपयाला आहे तर 12 केळांची किंमत किती झाली? 12 केळांची किंमत झाली 18 रुपये. किती झाली? 18. मग बघा आपल्याला त्यांनी विचारलं 18 रुपयात एक डझन केळे येतात, तर 54 रुपयामध्ये किती येतील? मग 18 रुपयामध्ये एक डझन. परत अजून त्याच्यामध्ये जर मी 18 मिळवले तर 2 डझन केळे येतील 36 रुपयांमध्ये. अजून 18 मिळवले तर 3 डझन केळी येतील 54 रुपयांमध्ये. मला 54च विचारलंय, म्हणजे 54 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. दुसरा ऑप्शन कसा की त्या 54ला 18ने भागायचं. 54 भागिले 18 म्हणजे 3 डझन केळी मला त्या ठिकाणी भेटतील. 3 डझन केळी मला त्या ठिकाणी भेटतील. शांत डोक्याने करायचं. व्यवहारी ह्याने डोकं लावलं की 100% तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. पुढं एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात. बघा एका सेकंदात किती फेरे होतात? एका सेकंदामध्ये एक चाक 8 फेऱ्या पूर्ण करते. किती फेऱ्या? 8 फेऱ्या. बर, तर त्या चाकाचे 1.5 मिनिटामध्ये किती फेऱ्या पूर्ण होतील? अत्यंतिक सोपं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, जर हिथं
एखाद्याचं युनिट म्हणजे एकक हे जर सेकंदामध्ये दिलं असेल तर पुढचं पण आपल्याला सगळं गणित एकाच युनिटमध्ये म्हणजे एकाच एककामध्ये पाहिजे. हिथं किती दिलंय 1.5 मिनिट, हिथं काय म्हणतंय सेकंद, म्हणजे ह्या 1.5 मिनिटाचे आपल्याला काय करावं लागणार सेकंदामध्ये रूपांतर करावे लागणार, सेकंदामध्ये रूपांतर करावे लागणार. ओके, मग ह्या 1.5 मिनिटामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती 1 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले, 1 मिनिट म्हणजे आपले 60 सेकंद. बघा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि 1.5 मिनिट म्हणजे अजून एक अर्धा. बघा मग अर्धा मिनिट म्हणजे 1 अधिक अर्धा किती होतो 1.5 होतो. अर्धा मिनिट म्हणजे किती सेकंद येतील 30 सेकंद येतील. किती सेकंद येतील 30 सेकंद. म्हणजेच ही 1 अधिक अर्धा किती झाला 1.5 मिनिट झाला. किती झाला 1.5 मिनिट. आणि सेकंद किती झाले 90 सेकंद झाले. किती झाले 90 सेकंद. जर ते चाक एका सेकंदामध्ये 8 फेऱ्या मारते तर 90 सेकंदामध्ये किती फेऱ्या मारेल, म्हणजेच ह्या 90 कोणाला गुणावं लागेल 8 ला. 90 गुणिले 8 9 72 720 फेऱ्या त्या ठिकाणी मारेल. ऑप्शन नंबर डी ते त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. अत्यंतिक साधी सोपी गणित विचारलेली होती. आलं लक्षात. काय केलं ह्या 1.5 मिनिटाचं फक्त मी सेकंदामध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे एका मिनिटामध्ये 60 सेकंद, अर्ध्या मिनिटामध्ये 30 सेकंद, टोटल बेरीज केली 1.5 मिनिटामध्ये किती सेकंद येतील 90 सेकंद येतील. मग आता जर ते चाक एका सेकंदामध्ये 8 फेऱ्या मारत असेल तर 90 सेकंदामध्ये 90 गुणिले 8 बरोबर 720 फेऱ्या त्या ठिकाणी ते चाक मारेल. ओके 67 संपला. 68 सोपी गणित त्या ठिकाणी विचारलेली आहेत. हे म्हणताय 68 नंबरचं बघा. वर्गमुळामध्ये 0 पॉइंट बघा वर्गमुळामध्ये 0.0169 म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर किती येईल. सगळ्यांना माहिती आहे की वर्गमुळामध्ये 169चं उत्तर किती राहतं 13. 13चा वर्ग आहे ना 169 म्हणजे वर्गमुळामध्ये 169 म्हणजे उत्तर येईल 13 कारण 13चा वर्ग 169. सगळीकडे 13 पाहिजे. इथं 13 आहे, इथं 13 आहे, इथं 13 आहे, इथं 13 आहे. बरं झालं. मग ज्या वेळेस बघा लक्षात घ्या मांडून दाखवतो तुम्हाला 0.0169 ज्यावेळेस अशा पद्धतीनं वर्गमूळ काढायला विचारलं जातं. बघा ज्यावेळेस वर्गमूळ काढायला विचारलं जातं त्यावेळेस वर्गमूळ म्हटलं की 2-2चे गट पाडायचे. 2-2चे गट पाडा एवढी ट्रिक लक्षात ठेवायची. आणि घनमूळ म्हटलं की 3-3चे गट पाडा. बघा घनमूळ म्हटले की 3-3चे गट पाडा. कुठले गट पाडा 3-3चे. घनमूळ म्हटलं की 3-3चे गट पाडा. वर्गमूळ म्हटलं की 2-2चे गट पाडा. कोणाचे ते गट पाडायचे जे कर्णी चिन्हामध्ये दिलं असेल त्याचे. इथं आपल्याला सरळ काय विचारले वर्गमूळ काढायला विचारले. बघा इथे जर वर्गमूळ काढायला विचारले तर उजव्या हाताने गट पाडत यायचे कारण पॉईंट इकडे ना पॉईंट कडून इकडे मोजत यायचं. हा एक गट झाला आणि हा एक गट झाला. ओके मग 2-2चे किती गट झाले 2-2चे 2 गट झाले. किती झाले 2-2चे 2 गट झाले. जर 2-2चे 2 गट झाले असतील तर उत्तर किती आले आपलं 13. 13चा वर्ग आहे ना 169 वर्गमुळामध्ये म्हणजे 13. मग 2-2चे 2 गट झाले तर 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं. मग 2 घरानंतर दशांश चिन्ह देत असताना आपण दशांश चिन्ह नेहमी उजवीकडून डावीकडे मोजत येतो. पहिलं दुसरं आणि हिथं दशांश चिन्ह येणार म्हणजे 0.13 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार. ऑप्शन नंबर बी हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. जर तुम्हाला सेम हिथं जर त्याचं घनमूळ काढा असा जर प्रश्न विचारला तर कितीचे ग्रुप करणार 3-3चे ग्रुप करणार. हा एक ग्रुप झाला. हिथून पुढचा एक ग्रुप मग त्याच्यावरून उत्तर काढायचं. असं पुढे घनमुळाचा पण क्वेश्चन विचारलाय तो आपल्याला लगेच त्या ठिकाणी सुटू शकतो. ओके लक्षात आलं. तुम्हाला जर वर्गमूळ विचारलं तर 2-2चे ग्रुप पाडा. वर्गमूळ जर विचारलं तर 2-2चे ग्रुप पाडा.
आणि घनमूळ विचारलं तर 3-3चे ग्रुप पाडा. मी काय केलं, मला बघितलं की बाबा वर्गमूळ काढा विचारले, मी 2-2चे ग्रुप पाडले. 69 पर्यंत एक ग्रुप, 1-0-1 हा एक दुसरा ग्रुप झाला. मग चेक करायचं की बाबा 2-2चे किती ग्रुप होतात, तर 2-2चे हे ठिकाणी 2 ग्रुप झाले. 2 ग्रुप झाले की मला माहिती आहे 169चं वर्गमूळ किती आहे, 13, कारण 13चा वर्ग आहे 169. मग 13 हे तर उत्तर यायला पाहिजे, पण दशांश चिन्ह किती घरानंतर द्यायचं, तर 2 घरानंतर द्यायचं. का 2 घरानंतर, कारण 2-2चे जे काय मी ग्रुप पाडले किंवा गट पाडले ते आहेत 2. जर हे तर 3 असते तर 3 घरानंतर दशांश चिन्ह दिलं असतं. ह्या ठिकाणी 2 आहे म्हणून 2 नंतर दिलं. अजून एक सोडवण्याची पद्धत, ही झाली एक मेथड. दुसरी मेथड कशी बघा, त्यांनी काय दिले, वर्गमुळामध्ये 0.169, बरोबर असं दिले का नाही, 0.169 असा प्रश्न दिला, 0.169. मग आता बघा ह्याचं काय करायचं, आपल्याला माहिती आहे 1, 2, 3 आणि 4 त्याच्यानंतर इथं दशांश चिन्ह आहे. म्हणजे मी असं मांडू शकतो का, 169 भागिले एकावरती भागिले किती 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 घरानंतर दशांश चिन्ह, 1, 2, 3 आणि 4, म्हणजे ह्याला भागिले किती शून्य येतील, 4 येतील. 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4. आलं लक्षात. मग आता काय करा, करणी चिन्ह सेपरेट द्या. 169ला 1 करणी चिन्ह भागिले ह्या 10,000ला 1 करणी शून्य. आलं. 169ला 1 करणी चिन्ह आणि ह्या 10,000ला 1 करणी चिन्ह. मग आता बघा सगळ्यांना माहिती आहे 169चं वर्गमूळ किती येणार आहे, 13 येणार आहे, भागिले ह्या 10,000चं वर्गमूळ काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे 10चा वर्ग किती आहे, 100. 10चा वर्ग किती आहे, 100. 100चा वर्ग किती येईल, म्हणजे ज्यावेळेस आपण वर्ग करतोय त्यावेळेस इथं शून्य किती देतोय, 2. मग ज्यावेळेस 100चा वर्ग करू त्यावेळेस ह्या 1 वरती शून्य किती येतील, 4 येतील. 1 शून्य असल्यानंतर आपण डबल शून्य मांडतोय, म्हणजे 2 शून्य असल्यानंतर आपण किती शून्य मांडू, 4 मांडू. म्हणजे 100चा वर्ग किती होईल, 4 शून्य येतील, म्हणजे 10,000 होईल. म्हणजे हा 100% कशाचा हे असणार आहे, वर्गमूळ असणार आहे. 10,000चं वर्गमूळ किती येईल, 100 येईल. 100 येईल. मग आता सगळ्यांना माहिती आहे इथं खाली जर 2 शून्य असेल तर आपण 2 घरानंतर दशांश चिन्ह देतो, म्हणजे 0.13 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे तुम्हाला मी गणितीय मेथडनं सांगितलं. आणि मगाचं जे सांगितलं हे त्याचं लॉजिक सांगितलं की बाबा एवढी गणितीय प्रोसेस करण्यापेक्षा जर तुम्ही हे लक्षात ठेवलं, वर्गमूळ म्हटलं की 2-2चे ग्रुप पाडा आणि घनमूळ म्हटलं की 3-3चे ग्रुप पाडा, विषय संपला. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक खालीच लगेचच त्यांनी, बरं झालं लगेचच त्यांनी गणित विचारलं 69 नंबरचं. बघा इथं लगेचच 69 नंबर आपण सोडवूनच घेऊ. 69 नंबर काय दिले, करणी चिन्हामध्ये, करणी चिन्ह इथं घनमूळ, इथं जर घन लिहिलं तरच, आता इथं बघा इथं नसतं म्हणजे 2 असतं, नसतं म्हणजे 2 असतं, आणि असं जर 3 लिहिलं तर ते 100% घनमूळ विचारले. कोणाचं घनमूळ विचारले, 42,875. 42,875. आणि घनमूळ कसं काढायचं हे मी मागच्या, मला वाटतं धुळ्याचा पेपर असेल किंवा त्याच्या अगोदर कोणता जो पेपर पडला असेल, नवी मुंबई वगैरे, नवी मुंबई किंवा धुळे ह्या 2 पेपरमध्ये मी 100% घनमूळ कसं काढायचं हे घेतलेले, त्याच्यामुळे एवढं इन डिटेल आता जाणार नाही. बघा आता इथं किती विचारले, घनमूळ विचारले आपल्याला. घनमूळ म्हणजे इथं 3 लिहिलेलं असतं, 42,875. 42,875चं घनमूळ किती येईल हे आपल्याला विचारले. तर त्यावेळी मी एक ट्रिक सांगितली होती की ह्या एकक स्थानाला हिट करायचं. एकक स्थानी किती आहे, 5. म्हणजे आपल्या घनमूळ काढत असताना एकक स्थानी किती येईल हे त्याच्यावरून ठरवायचं. कसं ठरवायचं बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बघा 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा 1000. ओके. मग आता बघा ज्यावेळेस
एक असतो त्यावेळेस एकक स्थानी 1 असणार आहे, 2 असणार आहे, 2चा घन ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस एकक स्थानी 8 येत आहेत, 3चा घन करतोय त्यावेळेस एकक स्थानी 7 येत आहेत, 4चा घन करतोय त्यावेळेस एकक स्थानी 4 येत आहेत, 5चा घन करतोय त्यावेळेस एकक स्थानी 5 येत आहेत, 6चा घन करत असताना 6 येतात, 7चा घन करत असताना 7 येतात, 8चा घन करत असताना 2 येतात, 9चा घन करत असताना 9 येतात आणि इथं 10चा घन करत असताना एकक स्थानी 0 येतात. म्हणजे ही सगळी संख्या कशा आहेत, एकक स्थानच्या संख्या आहेत. ओके, मग लक्षात ठेवायचं ज्या अर्थी एकक स्थानी हित 5 आलेत म्हणजे हित पण एकक स्थानी 5 फक्त आणि फक्त कुठे आहेत, ह्या 5लाच आहेत. हे 2चं आणि 8चं कॉम्बिनेशन आहे बघा, 2चं आणि 8चं कॉम्बिनेशन फक्त आहे. ज्यावेळेस 2 असतं त्यावेळेस एकक स्थानी 8 येतं आणि 8 असतं त्यावेळेस 2 येतं, बाकीच्या ठिकाणी सगळ्या संख्या त्याच येतात. ओके, त्याच येतात. आणि सेम तसंच 3चं आणि 7चं एक आहे, मी मागच्याच लेक्चरला समजून सांगितले त्यामुळे परत आता काय समजून सांगण्यामध्ये वेळ घालवणार. बाकीच्या संख्या त्याच येतात, 1ला 1च येतात. 2 आणि 7, 2 आणि 3, 7 आणि 8चं, 2 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे, 3 आणि 7चं कॉम्बिनेशन आहे, बाकीच्या सगळ्या त्याच येतात. बघा तुम्ही 1ला 1 येते, 4ला 4 येते, 5ला 5 येते, 6ला 7 येते, 9ला 9 येते. ह्या दोन संख्या सोडल्या तर जी एकक स्थानची संख्या असेल ती संख्या तिथं येणार आहे. जर इथं एकक स्थानी 5 असेल म्हणजे इथं पण किती, 5च्या एकक स्थानीच फक्त 5 आहे म्हणजे इथं एकक स्थानी 5 यायलाच पाहिजे. मग आपण परत प्रश्नाकडे गेलो, एकक स्थानी 5 यायला पाहिजे. इथं एकक स्थानी 35 म्हणजे एकक स्थानी 5 आहे, बर. इथं एकक स्थानी 45 म्हणजे 5 आहे, बर. इथं 25 आहे, एकक स्थानी 5 आहेच आहे. 55 आहे, एकक स्थानी 5 आहे, म्हणजे एक्झामिनरनं क्वेश्चन विचारपूर्वक त्या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. ओके, मग पुढे येऊ. आता आपली पहिली एक मेथड तर झाली, एकक स्थानी 5 आले. त्याच्यानंतर आपण दुसरं काय ठरवलंय की बाबा जर तुम्हाला घनमूळ काढायचं असेल तर काय सांगितले, 3-3चे ग्रुप पाडा. काय करायचे, त्याचे 3-3चे ग्रुप पाडायचे. येऊ आपण तिथं. आता ह्याचे काय करायचे, 3चा ग्रुप पाडायचा, हिकडून 3 मोजायचं, 1 2 आणि 3 इथं आडवी रेष मारली म्हणजे इथपर्यंतचा विषय सोडून द्यायचा, ह्याला डोक्यात घ्यायचं नाही. आता राहिले किती, 42. राहिले किती, 42. मग हे 42 बघायचे. 42 ही संख्या कुठं बसेल, 42 ही संख्या बरोबर हिथं बसेल, बरोबर का. कशी काय, हिथं 27 आहे बघा, इथं 27 आहे आणि हिथं 64 आहे. 27 आणि 64च्या मध्ये 42 येईल म्हणजे उत्तर एकतर हिथं 3 आणि 4 म्हणजे उत्तर एकतर 35 असेल किंवा 45 असेल. उत्तर एकतर 35 असेल की 45 असेल. मग तुम्ही विचारता सर की 35 उत्तर येईल का 45 उत्तर येईल. मग लक्षात ठेवायचं जी काही संख्या असेल हिथं 42 ही संख्या कोणापेक्षा कोणाच्या जवळ आहे. मग 42 ही संख्या ह्या 64च्या आणि 27च्या जवळ आहे, परंतु असा घन शोधायचा की जो त्याच्यापेक्षा लहान घनसंख्या उत्तर असेल. काय मी सांगितलं, लहान घनसंख्या उत्तर असायला पाहिजे. मग 42 पेक्षा 64 कशा आहेत, मोठे आहेत. 42 पेक्षा 64 मोठे आहेत, त्याच्यामुळे 4चा घन येणार नाही म्हणजे, आणि 27 हा त्याच्यापेक्षा कसा आहे, लहान आहे, लहान घनमूळ संख्या आहे म्हणजे उत्तर काय येईल, 35 येईल. म्हणजे इथं 3 घेतला पाहिजे. याच्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर 35 यायला पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर 35 यायला पाहिजे. 35 ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय केलं, मला माहिती आहे की इथं एकक स्थानी किती दिलाय, 5 दिलाय म्हणजे घनमूळ काढत असताना एकक स्थानी 5च यायला पाहिजे. सगळीकडे 5 होते, बर. त्याच्यानंतर मी 3-3चे ग्रुप पाडले. 3चा ग्रुप पाडल्यानंतर इथे किती उरले, 42 उरले. मग मी चेक केलं हा 42 कोणाच्या जवळ आहे, तर हा 42 बरोबर 3चा घन 27 आणि 4चा घन 64. मग 42 हा ह्या 27च्या जवळ आहे म्हणजे त्याच्यापेक्षा लहान घनसंख्या जवळची कुठली आहे, 27. मग ह्या 27चं घनमूळ कुठलं आहे, 3 आहे. मग हे 3 इथं लिहिले, उत्तर किती आलं, 35 आलं. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहिलं. ओके, पुढचा क्वेश्चन. नंबरचा
खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? 7/6, 12/11, 19/18 आणि 9/8. आतापर्यंत पोलीस भरतीला आलेल्या मी जेवढे क्वेश्चन बघितले तर याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन शक्यतो विचारतात. तुम्ही काय करायचं, अशा वेळी बघायचं की अंश आणि छेद याच्यातला फरक सेम आहे का. हे तर बघा, अंश आहे 7, छेद आहे 6, म्हणजे ह्यांच्यातला फरक किती झाला? 1. बर, इथं 12 आणि 11 ह्यांच्यातला फरक किती झाला? 12 वजा 11 1 झाला. 19 आणि 18, 19 वजा 18 फरक किती झाला? 1. 9 आणि 8 ह्यांच्यातला फरक किती झाला? 1. जर फरक सगळीकडे सारखा आला, काय मी सांगितलं, फरक सगळीकडे सारखा आला तर ज्याच्या छेदस्थानी छोटी संख्या, ज्याच्या छेदस्थानी छोटी संख्या असेल तो सगळ्यात मोठा अपूर्णांक असेल. बघा, छेदस्थानी छोटी संख्या तो मोठा अपूर्णांक. मग छेदस्थानी इथं 6 आहे, इथं 11 आहे, इथं 18 आहे आणि इथं 8 आहे. मग सगळ्यात छोटी छेदस्थानी कुठे झाले? इथं झाले. म्हणजे 100% हा मोठा अपूर्णांक असणार आहे. ज्याला जमणार नाही त्याने सरळ सरळ काय करायचं, आपलं रेग्युलर ट्रॅडिशनल पद्धतीने आपलं सोडवत राहायचं. कसं? 7/6, 6 एके 6, 7 6 गेले 1 उरला, इथं पॉइंट दिला, वरून घेतला 0, 6 परत 6 एके 6, 6 एके 6 वजा 6 केले, 10 6 गेले 4 उरले, वरून घेतला 0, 6 7 42, 6 36, 6 36 वजा 36 उत्तर राहिलं, बाकी राहिली 4. म्हणजे 1.16, बरे साधारणतः 1.16, 2 पॉईंटपर्यंतच उत्तर काढायचं. 1.16 हे पहिल्या अपूर्णांकाचं उत्तर झालं. बरं, दुसऱ्याच 12/11, 11 एके 11 वजा बाकी केली, खाली किती उरली? बाकी उरली 1, वरून घेतला 0, इथे दिला पॉइंट, 10 ने भाग जातोय का? जात नाही, म्हणजे अजून एक 0 घेतला. म्हणजे आपल्याला मोठा अपूर्णांक काढायचा. इथं 1.0 येते आणि इथं किती आलं? 1.16 आलं, म्हणजे इथं 1.1 आलं. म्हणजे हा तर मोठा येऊ शकत नाही, कॅल्क्युलेशन करतच बसायचं नाही. पुढं 19/18, 19/18, 18 एके 18, खाली किती उरले? 1 उरले, वरून घेतला 0, इथं दिला पॉइंट, पण ह्या 18 ने 10 ला भाग जातोय का? जात नाही. अजून एक इथं 0 दिला, मग इथं त्यावेळेस होणार 100, पण इथं ऑलरेडी 1.1 आहे, इथं 1.0 आहे, इथं पण 1.0 आला होता, म्हणून हा ऑप्शन घालवला, हा ही ऑप्शन गेला. आता लास्टचा ऑप्शन. का ऑप्शन घालवतोय मी? कारण आपल्याला मोठा पूर्णांक विचारलाय म्हणून. कारण इथं उत्तर 1.0 आलं, इथं उत्तर 1.0 आलं, इथं 1.1 आले. आता डी ऑप्शन चेक करू. 9/8, 8 एके 8 वजा बाकी केली, खाली किती उरली? 1 उरलं, वरून घेतला 0, इथे दिला पॉइंट, 8 एके 8, 8 एके 8 वजा 8 केली, खाली किती उरले? 2 उरले, वरून घेतला 0, 8 दुने 16, ह्याचं उत्तर किती आलं? 1.12 आलं. ह्याचं उत्तर किती आलंय? पहिल्याचं 1.16 आले. मोठं कुठलं असेल? ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी उत्तर मोठं असेल. कुठल्याही मेथडनं सोडवा, उत्तर तेच येणार. परंतु मी जे सांगितले ती शॉर्टकट मेथड सांगितली. काय करायचं की अंश आणि छेद, अंश आणि छेद, अंश आणि छेद, अंश आणि छेद याच्यातला फरक काढायचा. फरक जर सगळीकडे समान आला, इथं अंश आणि छेदातला फरक 1 आला, अंश आणि छेदातला फरक 1 आला, अंश आणि छेदातला फरक 1 आला, अंश आणि छेद याच्यातला फरक 1 आला, जर फरक सेम आला तर काय करायचं? ज्याचा छेद कमी आहे तो अपूर्णांक 100% मोठा असणार. म्हणजे इथं छेद 6 आहे, इथं 11 आहे, इथं 18 आहे आणि इथं 8 आहे, म्हणजे 100% याचा हा अपूर्णांक कसा असणार आहे? मोठा असणार आहे. एकदम बेसिक त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता. पुढचा क्वेश्चन 71 नंबरचा. आता पहा, 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च किती झालाय? 7,800 रुपये झालाय. तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च किती होईल? बट ऑबियस 65 विद्यार्थ्यांपेक्षा जास्तच होणार. खाली ऑप्शन किती दिलेत? जास्तच दिले. म्हणजे बघा, सरळ सरळ तिरकस गुणाकार करायचा.
जर 65 विद्यार्थ्यांना सहलीला जायला 7,800 रुपये लागत असतील तर 90 विद्यार्थ्यांना जास्तच लागणार का नाही? तर 90 विद्यार्थ्यांना किती लागणार? तिरकस गुणाकार 65 हे इकडं गुणाकारामध्ये न्यायचे, हे इकडं भागाकारामध्ये आणायचे. म्हणजेच कसं 7,800 गुणुले 90 भागिले 65. मला 13च्या पाड्यामध्ये दिसत आहे ते 13 एकी 13 तेरी 5 65 13 78 वरचे 0 आहे तसे. ओके. त्याच्यानंतर 5 न बघा कशाला भाग जातोय, 60ला पण जातोय, 90ला पण जातोय. 5 एके 5 5 एके 5 खाली वरला 1 वरून घेतला 0 5 2 10 12 5 70 120 म्हणजे 120 गुणुले 90 120 गुणुले 90 हे 2 0 0 0 9 2 18 हात साला 1 9 1 9 1 10 10,800 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. 10,800 त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. 12 9 108 आणि हे 2 0 0 10,800 रुपयांमध्ये ते 90 विद्यार्थी सहलीला जातील. एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढचा क्वेश्चन 72 नंबरचा. जर 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गायींना पुरते. बघा म्हणजे 30 म्हशी जेवढं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हशी जास्त खातात गायांपेक्षा, आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं. 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गायांना पुरू शकतं, तर 70 गायांना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल? बघा किती म्हशींना पुरेल. साधं लक्षात घ्यायचं. इथं काय लिहायचं? म्हशी. इथे लिहायचं म्हशी. इकडं काय लिहायचं? गाई. 30 म्हशी जेवढं खातायत तेवढ्यात 42 गायांचं भागतंय. 30 म्हशी जेवढ्या खातायत तेवढ्या 42 गायांचं भागतंय. मग त्यांनी प्रश्न असा विचारला की 70 गायांच्या जेवढं खाद्य तेवढं किती म्हशींना लागेल? आता मला सांगा, ह्यांचं जे काही गुणोत्तर आहे हे गुणोत्तरामध्ये दिलेलं आहे. हा मग आपल्याला एका म्हशीला किंवा 2 म्हशींना 3 म्हशींना लागणारं किती गायींना लागेल अशा पट्टीमध्ये काढू आपण. आता बघा मला दिसतं हे 6च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या आहेत, बरोबर का नाही? 6 ने याला भाग जातोय. 6 एके 6 6 पंचे 30 आणि 6 साठी 42 म्हणजे 5 म्हशी जेवढं खातील, बघा 5 म्हशी जेवढं खातील तेवढ्यामध्ये 7 गाया खातील. किती गाया खातील? 7 गाया खातील. मग आता तुम्ही म्हणताल असं का काढलं? त्याचं कारण असं की हे सोप्या कमी संख्येमध्ये आणलं. बरं, तर मग प्रश्न काय विचारलाय की 70 गायींना, आता ह्याच्या गायींच्या खाली गायी लिहून घ्यायच्या. किती गायी? 70 गायी. 70 गायींना लागणाऱ्या किती म्हशी खातील? मग ह्या 7 गायांना जेवढं लागते तेवढं लागते 5 म्हशींना. बघा 7 गायांना जेवढं लागते तेवढं लागते 5 म्हशींना. तर मग 70 गायांमध्ये किती म्हशी कव्हर होतील? मग इथं बघा 7च्या बरोबर किती पट केले? 10 पट केले, गुणवले 10. 7ला जर 10 न गुणलं तर उत्तर किती येते? 70 येते. म्हणजे सरळ 5ला जर मी 10 न गुणलं उत्तर किती येईल? 50 येईल. म्हणजे जेवढं 70 गाया खातील तेवढ्यामध्ये 50 म्हशी भागू शकतात. किती? 50. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, जेवढं आपल्याला सोप्या पद्धतीनं सांगता येईल तुम्हाला समजलं पाहिजे. मला फटाफट मी काय 10 मिनिटाच्या आत म्हणलं तरी ते सगळे 25च्या 25 प्रश्न सांगू शकतो, परंतु ते तुम्हाला समजले पाहिजेत. तुम्हाला कसे सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त काळ कसे लक्षात राहतील ह्या उद्देशाने आपण सांगत असतो. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण आगामी काळामध्ये आता 12,000 पोलीस भरती होणार आहे. मे बी सप्टेंबरपर्यंत आत्ता जी पोलीस भरती झाली 17,000ची त्याचं जॉईनिंग द्यायचं ठरले आणि मग ती भरती झाल्यानंतर तुम्हाला पुढची भरती प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये ह्या 2-3 महिन्यामध्ये, ऑक्टोबरमध्ये मे बी ॲड येईल आणि डिसेंबरमध्ये पोलीस प्रक्रिया चालू होईल. अशा पद्धतीने खूप सुवर्ण संधी आहे. त्यामुळे जेवढं त्या संधीचं सोनं करता येईल तेवढं तुम्ही करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. गरज ज्याला बाबा समजत नाही मॅथमॅटिक्स त्यांच्यापर्यंत हे सोप्या भाषेतलं जाईल. तुम्ही जर यूट्यूबला शोधलं तर कुणीही एवढ्या सोप्या पद्धतीनं ते फोडून
तुम्हाला गणित शिकवलेली तुम्हाला सापडणार नाही. तर तुम्ही सर्च करा रायगडचा पेपर, तुम्हाला सापडणार. त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक लाईक त्या ठिकाणी तुम्ही जरूर करत जा. तुम्हाला जे वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. म्हणजे तशा पद्धतीनं आपण आगामी काळामध्ये यदा कदाचित पॉसिबल झालं तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी यांचे त्या ठिकाणी कोर्सेस पण आपण लॉन्च करू. जर विद्यार्थ्यांची तशी मागणी आली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं सजेस्ट करू शकता. त्या आग्रहास्तव आपण छोट्या अगदी माफक फीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना परवडेल अशा पद्धतीनं आपण कोर्सेस पण लॉन्च करू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या किसागर पब्लिकेशनचे अत्यंत चांगली आणि कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी फार जास्त नाहीत अशा पद्धतीमुळे आपले वेगवेगळे पुस्तकं पण आहेत. ते पण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा वेगवेगळ्या बुक स्टॉलमध्ये घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. धन्यवाद.